नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. झोपण्यापूर्वी फक्त ही एक गोष्ट घेतल्याने तुम्ही झोपेच्या गोळ्यांशिवाय 7 तास गाढ झोपेचा आनंद घेऊ शकता. पण जेव्हा तुम्ही त्याचं नाव ऐकाल तेव्हा तुम्ही चकित व्हाल. एक 82 वर्षीय श्रीमती शांतीताई आहेत आणि यांना 3 वर्षांपासून रात्री फक्त 2 तास झोप लागत होती. त्यांनी प्रत्येक प्रकारच्या झोपेच्या गोळ्या वापरून पाहिल्या होत्या, पण कशाचाही उपयोग झाला नाही. पण जेव्हा मी त्यांना या वर्षीच्या समाज 2005 शांतीदेवी जी सेवा चीजबद्दल सांगितलं, तेव्हा अवघ्या 5 दिवसांनी त्यांनी फोन केला. डॉक्टर, मी 7 तास गाढ झोपले आहे. 30 वर्षात पहिल्यांदा असं घडलं आहे. असा चमत्कार कशामुळे झाला असेल? ही ती गोष्ट नाही ज्याबद्दल तुम्ही आता विचार करत आहात. हे इतकं अनपेक्षित आहे की जेव्हा मी पहिल्यांदा याबद्दल सांगितलं आणि संशोधनाचे निष्कर्ष पाहिले तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. पण 35 वर्षांमध्ये 120हून अधिक रुग्णांवरती उपचार केल्यानंतर मी याची पुष्टी केली आहे. या उत्पादनाचा झोपेवरील परिणाम सामान्य झोपेच्या गोळ्यांपेक्षा 3 पटीने अधिक प्रभावी आहे. वयाच्या 60 नंतर 10 पैकी 7 लोकांना झोपेच्या परिणामांची चिंता वाटते. पण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला झोपेच्या गोळ्यांशिवाय 7 तासांपेक्षा जास्त वेळ गाढ झोप लागेल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला सुद्धा आश्चर्य वाटेल. ती चमत्कारिक गोष्ट काय आहे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा. आता मी त्या आश्चर्यकारक गोष्टीचं रहस्य उलगडणार आहे. तुम्हाला मेलाटोनिनचं रहस्य माहीत आहे का? तुमच्यापैकी अनेकांनी मेलाटोनिनबद्दल ऐकलं असेल, पण ते नक्की काय आहे हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. मेलाटोनिन हे आपल्या मेंदूत श्रवणारं एक स्लीप स्विच आहे. जेव्हा ते चालू असतं तेव्हा झोप येते, जेव्हा ते बंद असतं तेव्हा झोप येत नाही. तथापि वयानुसार हे स्विच कमकुवत होऊ लागतं. 20 वर्षांच्या वयामध्ये दररोज 100 युनिट्सपर्यंत मेलाटोनिन तयार होतं. वयाच्या 40व्या वर्षी ते 70पर्यंत कमी होतं. वयाच्या 60 नंतर ते फक्त 50पर्यंत कमी होतं. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर तुमची झोपेची कळ फक्त अर्धीच चालू असते. त्यामुळे निद्रानाश होणं स्वाभाविक आहे. आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे मेलाटोनिन 5 पटीने वाढवण्याचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आहार. मी तुम्हाला 69 वर्षीय श्रीमती लक्ष्मीताई यांची गोष्ट सांगते, ज्या गेल्या वर्षी माझ्या दवाखान्यामध्ये आल्या होत्या. 5 वर्षांपासून त्या दररोज रात्री 1 तासभर तळमळत असत. डॉक्टर तरुणपणी उशीवर डोकं ठेवताच त्यांना झोप लागायची, पण आता त्यांना 1 तास लागतो. म्हणून मी त्यांच्या मेलाटोनिनची पातळी तपासली. ती एका तरुण व्यक्तीच्या पातळीच्या केवळ 1/3 होती. पण जेव्हा त्यांनी मी सांगितलेला विशेष आहार घ्यायला सुरुवात केली तेव्हा अवघ्या 1 आठवड्यामध्ये त्यांचं मेलाटोनिन 5 पटीने वाढलं. डॉक्टर, काल रात्री उशीवर डोकं ठेवताच त्यांना झोप लागली. श्रीमती शर्मा यांच्याप्रमाणेच त्यांचे मेलाटोनिन वाढवल्याने त्यांच्या झोपेच्या समस्या सुटू शकतात. पण अति खाणं टाळणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला केळी, सुकामेवा आणि दूध यांसारख्या काही पदार्थांची माहिती असेल. तथापि या पदार्थांमध्ये मेलाटोनिनचं प्रमाण खूप कमी असतं. 10 केळी खाल्ल्याने तरुण व्यक्तीच्या मेलाटोनिनच्या गरजेपैकी फक्त 10% गरज पूर्ण होते. दुधासाठी तुम्हाला 20 ग्लास प्यावे लागतील, जे जवळजवळ अशक्य आहे. पण ज्याबद्दल मी आज बोलणार आहे ते वेगळं आहे. हा एकच पदार्थ मेलाटोनिन प्रचंड प्रमाणामध्ये वाढवतो. किती प्रमाणामध्ये? सामान्य पदार्थांच्या तुलनेमध्ये त्यात 3000 पटीपेक्षा जास्त मेलाटोनिन असतं. विश्वास बसत नाही का? जेव्हा मी पहिल्यांदा संशोधनाचे निष्कर्ष पाहिले तेव्हा मला धक्काच बसला. पण त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे उत्पादन भारतात सहज उपलब्ध आहे. तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता आणि ते सुपरमार्केटमध्ये सुद्धा विकलं जातं. ते फार महागही नाही आहे. एका महिन्याचा खर्च 1000पेक्षा तर कमीच आहे. पण बहुतेक लोक याकडे झोपेसाठी मदत म्हणून पाहत नाही. डॉक्टरांनाही याबद्दल माहिती नाही. आतापासून मी तुम्हाला झोपायला मदत करणाऱ्या पदार्थांची त्यांच्या स्तरानुसार क्रमवारी लावेन. स्तर 1 ते 4 अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती असेल. पण स्तर 5 जो अंतिम पदार्थ आहे तो तुम्हाला खरोखरच आश्चर्यचकित करेल. ते पदार्थ कोणते आहेत आणि ते कसे खावेत हे मी समजावून सांगेन. पहिला टप्पा म्हणजे कोमट दूध आणि केळ. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे ऐकलं असेल. जर तुम्हाला झोप येत नसेल तर कोमट दूध प्या. 1 केळी खा. आपले आजी आजोबा अनादी काळापासून हेच सांगत आले आहेत. 1 ग्लास दूध प्या आणि झोपा, म्हणजे तुम्हाला गाढ झोप लागेल. हे खरं आहे. दूध आणि केळ्यांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा एक पदार्थ असतो. आपल्या शरीरामध्ये या ट्रिप्टोफॅनचे रूपांतर मेलाटोनिनमध्ये होतं, म्हणूनच त्याचा खरोखर फायदा होतो. पण एक अडचण आहे, त्याचं प्रमाण खूप कमी असतं. 1 ग्लास दुधामध्ये खूप कमी ट्रिप्टोफॅन असतं. गाढ झोप लागण्यासाठी तुम्हाला दिवसातून 15 ग्लास दूध प्यावं लागेल. केळ्यांच्या बाबतीतही हेच खरं आहे. कोणताही परिणाम दिसण्यासाठी दिवसातून तुम्हाला 25 केळी खावी लागतील आणि ते शक्य नाही.
दिल्लीमध्ये असणारे 66 वर्षीय रमेश काका गेल्या वर्षी माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. त्यांनी इंटरनेटवर वाचलं होतं की दूध चांगलं असतं, म्हणून ते दररोज रात्री 2 ग्लास दूध पित होते. डॉक्टर, मी महिनाभर हे पित आहे, पण काहीच विशेष फरक पडलेला नाही. मला अजूनही झोप लागत नाही. म्हणून मी विचारलं की आजोबा, केळ्याचं दूध प्यायल्यावर झोपायला किती वेळ लागतो? साधारण 1.5 तास लागतो. आधीपेक्षा थोडं बरं वाटतंय, पण फक्त थोडंच. काही मोठा बदल झालेला नाही. तर हे असं का होतंय, असा त्यांचा प्रश्न होता. कारण स्तर 1 ही फक्त सुरुवात असतं. असं नाही की त्यांना अजिबातच उपयोग होत नाही, पण 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ते पुरेसं नाही. तरुण लोकांमध्ये आधीच जास्त मेलाटोनिन तयार होतं, म्हणूनच 1 ग्लास दूध सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. पण 60 वर्षानंतर मेलाटोनिनची पातळी निम्म्याने कमी होते, त्यामुळे 1 ग्लास दूध पूर्णपणे अपुरं ठरतं. केळ्यांच्या बाबतीतही हेच खरं आहे. केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन खूप कमी प्रमाणामध्ये असतं. शिवाय केळ्यांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे जास्त केळी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. म्हणूनच स्तर 1च्या मर्यादा आहेत. पण हार मानू नका, स्तर 2 खूप जास्त प्रभावी असेल. स्तर 2 मध्ये नमूद केलेले घटक स्तर 1 पेक्षा 3 पटीने अधिक प्रभावी आहेत आणि ते आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्धही आहेत. आता मी स्तर 2 उघड करणार आहे. स्तर 2 मुळे तुम्हाला त्याचे परिणाम खरोखर जाणवतील. स्तर 2 म्हणजे बदाम. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की बदाम आरोग्यासाठी चांगले असतात, पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की बदाम झोपेसाठी सुद्धा मदत करतात. बदाम स्तर 1 पेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहेत. असं का? कारण बदामांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. मॅग्नेशियम स्नायूंना शिथिल करतं. जसं आपलं वय वाढतं तसतसे स्नायू ताठर होऊ लागतात. विशेषतः रात्री झोपताना खांदेदुखी आणि पाय आखडल्यासारखे वाटतात. झोप लागणं अशक्य होतं. मॅग्नेशियम ही समस्या सोडवतं. ते स्नायूंना मऊ आणि शिथिल शरीराला शांत करतं आणि झोप आणतं. मी तुम्हाला मुंबईत राहणाऱ्या 71 वर्षीय श्रीमती कमलाताई यांची गोष्ट सांगते. त्या म्हणाल्या की दर रात्री त्यांचं संपूर्ण शरीर दगडासारखं ताठर व्हायचं. प्रचंड वेदनांमुळे, विशेषतः खांदे आणि मानेतील वेदनांमुळे त्यांना झोप लागत नसे. त्या म्हणाल्या, डॉक्टर, रात्र होताच माझं संपूर्ण शरीर लोखंडासारखं ताठर होतं. अशा अवस्थेमध्ये मी कशी झोपू शकेन? म्हणून मी माझ्या आजीला दररोज झोपण्याचे 1 तास आधी 10 बदाम हळूहळू चावून खाण्याचा सल्ला दिला. बरोबर 1 आठवड्यानंतर त्यांनी फोन केला. बदाम हळूहळू चावून खाल्ल्याचा सल्ला दिल्यानंतर, डॉक्टर, माझे स्नायू खूपच मऊ झाले आहेत. काल रात्री मला 30 मिनिटांमध्ये झोप लागली. हा एक आश्चर्यकारक बदल होता. आजी 2 तास तळमळत राहायची. 10 बदाम पुरेसे आहेत. जास्त खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते. विशेषतः बदामामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे जास्त खाल्ल्याने पचनक्रिया अडथळा येऊ शकतो. म्हणून योग्य प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे. बदामाचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ट्रिप्टोफॅन असतं. ते मॅग्नेशियमच्या मदतीने स्नायूंना आराम देतं आणि ट्रिप्टोफॅनपासून मेलाटोनिनची निर्मिती देखील करतं. म्हणजे एकाच दगडात 2 पक्षी मारल्यासारखं. लेव्हल 2चा फायदा हा आहे की त्याचे जवळजवळ कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ते दुधासारखं पोट भरत नाही आणि केळ्याप्रमाणे साखरेमुळे येणारी चिंताही निर्माण करत नाही. पण लेव्हल 2च्याही काही मर्यादा आहेत. ज्यांना तीव्र निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ते पुरेसं नसू शकतं. म्हणूनच लेव्हल 3 आहे. लेव्हल 3 ही पूर्णपणे वेगळी पातळी आहे. लेव्हल 3 मध्ये नमूद केलेल्या घटकांबद्दल ऐकून अनेक लोकांना आश्चर्य वाटतं. तुम्हाला वाटेल की अशा गोष्टीमुळे झोपेसाठी मदत होऊ शकते का? पण त्याचा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला शक्तिशाली प्रभाव आहे. तो लेव्हल 1 आणि 2च्या एकत्रित प्रभावापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. आता मी तुम्हाला आश्चर्यकारक लेव्हल 3 बद्दल सांगणार आहे. लेव्हल 3 म्हणजे सॅल्मन. हो, सॅल्मनमुळे झोपेसाठी मदत होते. अनेक लोकांना तर धक्काच बसतो. हो, हे खरं आहे. सॅल्मन हा खरोखरच झोप आणणारा एक अद्भुत पदार्थ आहे. सॅल्मनमध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे ओमेगा 3 आपलं मन शांत करतं. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपलं मन जास्त काळ अस्वस्थतेमध्ये राहतं. दिवसभर आपल्याला विविध चिंता आणि तणावांना सामोरं जावं लागतं. मन सतत धावत असल्यामुळे झोप लागणं अशक्य होतं. ओमेगा 3 ही समस्या सोडवतात. ते मन शांत करतात आणि आपल्याला नैसर्गिकरित्या झोपायला मदत करतात. मी तुम्हाला चेन्नईमध्ये राहणाऱ्या 73 वर्षीय सीताताई यांची गोष्ट सांगते. विचारांच्या गोंधळामुळे त्यांना रात्रीची झोप लागत नव्हती. दिवसा घडलेल्या घटना सतत डोक्यात येत असल्यामुळे त्यांना झोप लागत नव्हती. डॉक्टर, रात्री झोपायला गेल्यावर लगेच माझ्या मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येऊ लागतात. मुलांची चिंता, पैशांची चिंता, माझं डोकं गरगरतं. म्हणून मी त्यांना आठवड्यातून 3 वेळा सॅल्मन खाण्याचा सल्ला दिला. मग ते तळलेले असो वा उकडलेले. 2 आठवड्यानंतर त्या आजींचा फोन आला. डॉक्टर, माझं मन आता खूप शांत झालं आहे. रात्री झोपताच मनातले विचार थांबतात. हा एक विलक्षण बदल होता. इतर माशांपेक्षा सॅल्मनमध्ये जास्त ओमेगा 3 असतात. तेवढ्याच प्रमाणामध्ये खाल्ल्यावरही त्यांच्या दुपटीहूनही अधिक परिणाम होतो.
आणि सॅल्मनमध्ये आणखी एक जीवनसत्व असतं, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपेच्या चक्रामध्ये अडथळा येतो, ज्यामुळे रात्री नाही तर दिवसा झोप येते. सॅल्मनच्या एका तुकड्यामध्ये रोजच्या गरजेच्या निम्मे व्हिटॅमिन डी असतं. आठवड्यातून 3 वेळा सॅल्मन खाणं पुरेसं आहे. ते दररोज खाण्याची गरज नाही. काही लोकांना वाटेल की सॅल्मन महाग आहे, पण तुम्हाला महागडे सॅल्मन विकत घेण्याची गरज नाही. सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या सामान्य सॅल्मनमध्येही पुरेसं ओमेगा 3 असतं. गोठवलेले सॅल्मनही चालतं आणि डबाबंद सॅल्मनसुद्धा प्रभावी आहे. ते शिजवायलाही सोपं आहे. आता थोडंसं मीठ शिंपडा आणि तळा. आणि तेलामध्ये तळू नका, कारण त्यामुळे ओमेगा 3 नष्ट होतात. लेवल 3चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते मनाला आराम देतं. जर स्तर 1 आणि 2 शरीराला आराम देत असतील तर स्तर 3 मनाला आराम देतात. पण यालाही मर्यादा आहेत. ज्यांना तीव्र निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे पुरेसं नसू शकतं. म्हणूनच स्तर 4 आहे. स्तर 4 हा आराम करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हा झोप आणणारा पदार्थ आहे. बरेच लोक विचारतील, हा झोप आणणारा पदार्थ आहे का? पण या पदार्थामध्ये ट्रिप्टोफॅनचे प्रमाण खूप जास्त असतं. लेवल 1 मध्ये नमूद केलेल्या दुधापेक्षा 10 पट जास्त. आता मी तुम्हाला अंतिम लेवल 4 बद्दल सांगणार आहे. फक्त ते जाणून घेतल्याने तुमच्या झोपेच्या समस्या जवळजवळ सुटतील. लेवल 4 आहे चिकन. आश्चर्य वाटले ना? हो, हे खरं आहे. चिकन हा खरोखर झोप आणणारा एक अद्भुत पदार्थ आहे. चिकनमध्ये ट्रिप्टोफॅनचं प्रमाण प्रचंड जास्त असतं. लेवल 1 मध्ये नमूद केलेल्या दुधापेक्षा 10 पट जास्त. विशेषतः चिकन ब्रेस्टमध्ये त्याचं प्रमाण अधिक असतं. 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये ट्रिप्टोफॅनची दैनंदिन गरजेच्या निम्मी मात्रा असते. ही इतकी मोठी मात्रा आहे की ती मिळवण्यासाठी तुम्हाला 20 केळी खावी लागतील. मी तुम्हाला लखनौमध्ये राहणाऱ्या 65 वर्षीय मोहन काका यांची गोष्ट सांगते. ते दररोज रात्री 3 तास तळमळत असत. त्यांना झोपायला खूप वेळ लागायचा. डॉक्टर, जेव्हा मी अंथरुणावर झोपतो तेव्हा माझं मन थकतं, पण मला झोप लागत नाही. 3 तास कुशी बदलल्यानंतर शेवटी मला झोप लागते. म्हणून मी आजोबांना रात्रीच्या जेवणामध्ये चिकन ब्रेस्ट खाण्याचा सल्ला दिला. फक्त तळहाताच्या आकाराचे एका तुकड्याने अवघ्या 5 मिनिटांमध्ये फरक पडला. डॉक्टर साहेब, काल रात्री 30 मिनिटांमध्ये झोप आली. हे आश्चर्यकारक होतं. त्यांची 3 तासांची झोप 30 मिनिटांवर आली आणि हा उल्लेख खूपच मोठा होता. चिकनचा आणखी एक फायदा आहे. त्यातील उच्च प्रथिने स्नायूंसाठी चांगले असतात आणि वजन वाढण्यास प्रतिबंध करतात. प्रथिनांची कमतरता सामान्य आहे, विशेषतः वृद्धांमध्ये. चिकन खाल्ल्याने चांगली झोप लागते आणि तुमचं आरोग्य सुधारतं. चिकनचा ब्रेस्ट हा सर्वोत्तम भाग आहे, कारण त्यात सर्वाधिक ट्रिप्टोफॅन असतं. पायाचे तुकडे किंवा पंख देखील प्रभावी आहेत, परंतु ब्रेस्ट इतके नाही. पण ते खूप उशिरा खाऊ नये याची काळजी घ्या. ते संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी खाल्लं पाहिजे. खूप उशिरा खाल्ल्याने पचनक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. तेलात तळलेले चिकन टाळा. जास्त तेलामुळे ते पचायला जड जातं. ते उकडलेलं किंवा भाजलेलं खा. चिकन ब्रेस्ट शिजवायलाही सोपे असतात. मीठ आणि काळी मिरी घालून चव वाढते. बस, तुम्ही ते सॅलडमध्ये घालूनही खाऊ शकता. चिकनमधील ट्रिप्टोफॅनचं प्रमाण दुधापेक्षा 10 पट आणि केळ्यांपेक्षा 20 पट जास्त असतं. त्यामुळे त्याची परिणामकारकता निश्चित आहे. लेवल 4 गाठल्याने बहुतेक लोकांच्या झोपेच्या समस्या सुटतात. पण असे काही लोक आहेत ज्यांना अजूनही झोप लागत नाही. अनिद्रा, अशा लोकांसाठी लेवल 5 ही एक पूर्णपणे वेगळी पातळी आहे. आतापर्यंत उल्लेख केलेले सर्व घटक एकत्र केले तरीही ते लेवल 5 साठी पात्र ठरत नाहीत. ते काय आहे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आता मी अखेर लेवल 5 उघड करणार आहे. झोपेसाठी सर्वोत्तम अन्न. त्याबद्दल जाणून घेतल्याने तुमचं आयुष्य बदलेल. लेवल 5 म्हणजे चेरी. मला धक्का बसला नाही का? जेव्हा मी पहिल्यांदा संशोधनाचा निष्कर्ष पाहिलं तेव्हा माझाही विश्वास बसत नव्हता. चेरी आणि विशेषतः डोराच्या शिवंदा बागा येथील तात चेरी नावाची एक विशेष प्रकारची चेरी सामान्य फळांपेक्षा 3000 पट जास्त नैसर्गिक मेलाटोनिनने समृद्ध आहे. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की फक्त 10 चेरी खाल्ल्याने एका तरुण व्यक्तीच्या शरीरामध्ये दिवसभरामध्ये तयार होणाऱ्या मेलाटोनिन इतकं मेलाटोनिन मिळत असतं. हा UK मध्ये 10 वर्ष केलेला संशोधनाचा भाग आहे. ज्यांनी टाटा चेरीचा रस प्यायला ते सरासरी 2 तास 20 मिनिटे जास्त झोपले. मी तुम्हाला केरळमधील कोची येथे राहणाऱ्या 78 वर्षीय पार्वतीताई यांची गोष्ट सांगते. त्या 15 वर्षांपासून झोपेच्या गोळ्या घेत होत्या. त्यांना दिवसातून फक्त 2 तास झोप लागायची आणि सर्व प्रकारच्या गोळ्या घेऊनही काहीही फरक पडला नव्हता. डॉक्टर, आता झोपेच्या गोळ्यांचाही उपयोग होत नाही. मी खरंच आशा सोडून दिली होती. म्हणून मी त्या आजीला टाटा चेरी वापरून बघायला सांगितलं. अवघ्या 3 दिवसांमध्ये एक चमत्कार घडला. डॉक्टर, काल रात्री मी 6 तास गाढ झोपले. 15 वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे. माझ्या आजीने रडत रडत फोन केला आणि तो खरोखरच एक भावनिक क्षण होता. आता मी तुम्हाला गोल्डन चेरीची रेसिपी सांगणार आहे. पहिली पद्धत म्हणजे टाटा चेरीचा रस बनवणं. ब्लेंडरमध्ये 1 कप गोठवलेल्या टाटा चेरी टाका. अर्धा कप पाण्यासोबत त्या बारीक करा.
1 चमचा मध घातल्यास ते अधिकच स्वादिष्ट बनतात. झोपण्याच्या 1 तास आधी प्या. दुसरी पद्धत म्हणजे चेरी योगर्ट. 15 आंबट चेरी आणि 1 कप साध्या दह्यामध्ये मिसळा. चांगलं मिसळा आणि रात्रीच्या जेवणानंतर सेवन करा. तिसरी पद्धत माझी स्वतःची खास रेसिपी आहे. 20 आंबट चेरी, 1 चमचा मध आणि 1 कप कोमट पाणी तयार ठेवा. चेरी कुस्करून घ्या, त्यात मध मिसळा आणि नंतर कोमट पाण्यात घालून प्या. ही पद्धत सर्वात प्रभावी आहे. लक्षात ठेवा की चेरीमध्ये साखर असते, त्यामुळे जास्त खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं. दिवसातून फक्त 20 ते 25 चेरी खा आणि त्या झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी खा. झोपण्याच्या वेळेच्या अगदी जवळ खाल्ल्यास तुम्हाला बाथरूमला जाण्यासाठी उठावं लागू शकतं. मधुमेहींना त्याऐवजी मध वापरण्याची गरज भासू शकते. जर तुम्ही झोपण्यापूर्वी चेरी खाल्ल्या तर तुम्हाला बाथरूमला जाण्यासाठी उठावं लागू शकतं. स्टिविया वापरा. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे कुठे मिळेल. आंबट चेरी सहजपणे ऑनलाईन मागवता येतात. गोठवलेल्या चेरी सर्वोत्तम असतात, ज्याची किंमत दरमहा सुमारे 1500 पेक्षा कमी असते. त्या काही सुपरमार्केटमध्येही मिळतात, पण ऑनलाईन खूपच स्वस्त पडतात. आता तुम्ही सुद्धा श्रीमती शांतीदेवी आणि पार्वतीताई यांच्यासारखे होऊ शकता. आज रात्रीपासून तुम्हाला 7 तास गाढ झोप जी आहे ती मिळू शकते. फक्त चेरी तुमच्या झोपेच्या समस्या सोडवतील. खरोखरच आश्चर्यकारक बदल घडत आहे. गेल्या महिनाभरामध्ये ज्या लोकांनी ही चेरी पद्धत अवलंबली आहे त्यांचे फोन येतात आणि जयपूरच्या रहिवासी असलेल्या 74 वर्षीय श्रीमती निर्मलाताई आहेत आणि 20 वर्षांपासून त्या झोपेच्या गोळ्या घेत होत्या, पण चेरी खायला सुरुवात केल्याच्या एका आठवड्यामध्येच त्यांना बरं वाटू लागलं आहे आणि त्यांनी त्यानंतर लगेचच गोळ्या बंद केल्या आहे. डॉक्टर, माझा विश्वासच बसत नाही. फक्त 1 चेरी हे करू शकते. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या 69 वर्षीय अशोक काका दररोज सकाळी 3 वाजता उठायचे, पण आता ते सकाळी 6 वाजेपर्यंत शांत झोपतात. त्यांची नातवंडे सुद्धा आश्चर्यचकित झाली आहे. ते म्हणतात की त्यांनी यापूर्वी इतकं निरोगी आजोबा कधीही पाहिलेले नाहीत. कोलकातामध्ये राहणाऱ्या 72 वर्षीय सावित्रीताईंची सुद्धा हीच गोष्ट आहे. त्या म्हणतात की मी बदलले आहे. मी दिवसासुद्धा उत्साही असते आणि जास्त हसते. अशा लोकांच्या कथा ऐकून मला खूप समाधान वाटतं. मी सांगितलेल्या लोकांच्या कथा नक्कीच 7 दिवसांच्या कथांपेक्षाही अधिक हृदयस्पर्शी आहेत. डॉक्टर म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये मला हे जाणवलं की चांगल्या झोपेपेक्षा उत्तम औषध दुसरं नाही. चांगली झोप रक्तदाब स्थिर ठेवते, मधुमेहामध्ये सुधारणा करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मनसुद्धा शांत ठेवते. या उलट झोपेच्या कमतरतेमुळे प्रत्येक आजार बळावतो, रक्तदाब वाढतो, रक्तातील साखर अस्थिर होते आणि तुम्हाला नैराश्य येतं. म्हणूनच तुम्हा सर्वांनी चांगली झोप घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आज मी सांगितलेले 5 स्तर लक्षात ठेवा. पहिला स्तर म्हणजे कोमट दूध पिणं आणि केळं. दुसरा स्तर म्हणजे बदाम. तिसरा स्तर म्हणजे सॅल्मन मासा. चौथा स्तर म्हणजे चिकन आणि सर्वोत्तम पर्याय म्हणजे चेरी. विशेषतः चेरीचे खरोखरच विलक्षण परिणाम आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.